हाय गाईज, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. तर कसे आहात? मस्त ना? मी पण मस्त. तर मस्तपैकी आपली स्कूटी काढली आणि निघाले आवरून गावात गेले. हेअरसिटीला गेले पहिल्यांदा आणि त्यांना विचारलं मी कशी दिसते. तर बघा त्यांचं उत्तर. मौसिन में कैसी लग रही हूँ? छी। छी मतलब क्या होता है? तुमने ही तो बताया था छी मतलब बहुत अच्छा। वो मैंने ऐसे ही बताया था. हमने भी ऐसे छी का मतलब गंदा ही होता है और अच्छा का मतलब अच्छा होता है. मैंने ऐसे आपको मजाक में बोला था. छी का मतलब तो अच्छा तभी होता तो है. कहते हैं आप मुझे बोलते रहते हो छी छी. गर्दन को हाथ मत लगाओ मैडम, तभी तो कहते हैं उल्टा करोगे, उल्टा सोचेगे तो तुम्हारे ऊपर ही होगा उल्टा। तर मी यांना सांगितलं होतं मराठीमध्ये छीला वावला छी म्हणतात. त्यांना पण खरं वाटलं. त्यानंतर गेले कॉलेजला, बहिणीला घेतलं, घरी गेले आणि घरी बनवली होती आज उपवासाची खिचडी. कारण श्रावण महिना सुरू आहे आणि त्यात सोमवार पण आहे. तर खिचडी घेतली आणि मस्तपैकी खाल्ली. खूप छान झाली होती. तसंच त्याच्यानंतर मस्तपैकी 4-5 तासाची झोप घेतली, कारण ती खूप गरजेची होती माझ्या बॉडीला. कारण खूप विकनेस आलेला आहे त्याच्यामुळे. मग रात्री डायरेक्टली उठले 7-8 वाजता आणि सोमवारची पूजा मांडलेली होती, त्याचं दर्शन वगैरे घेतलं. दर्शन वगैरे घेऊन मी परत आज निघाले बाहेर म्हणजेच कुठे तर द्वारका माईला. साईबाबांचं दर्शन घेतलं मस्तपैकी आणि लावला गंध लावून मी गेले स्वामी समर्थांच्या मठात. तिथे पाय वगैरे घेतले. गोमातेचं दर्शन घेऊन मी साईबाबांचं दर्शन घेऊन निघाले घरी. तर घरी आले तर मस्तपैकी जेवण असं केलं आणि जेवता माझ्या बहिणी वगैरे बसल्या होत्या, तर त्यांचा व्हिडिओ काढला. बघा तुम्ही, यांचं काय असंच असते, मस्ती वगैरे करत असतात. त्यानंतर जेवण वगैरे करून मम्मीने मस्त हेअर मसाज दिला, तर त्याची पण खूप गरज होती मला. तर आज के लिए बस इतना ही. मिलता है नेक्स्ट वीडियो में. तब तक के लिए बाय बाय. लव यू, टेक केअर.